नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी बाणा ह्या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. मंडळींनो, आज एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारते. तुमच्या घरात सगळं ठीक चालू असतानाही अचानक पैशांची तंगी वाढते आहे का? कामं अडकतात का? आणि घरात नकारात्मकता जाणवत आहे का? जर असं होत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी अनेकांना माहिती नसते. आणि ती म्हणजे काही अशा सवयी ज्या नकळत आपण करत असतो आणि त्यामुळंच माता लक्ष्मीची बहीण म्हणजेच दरिद्रता आपल्या घरात प्रवेश करत असते. नमस्कार मंडळी, स्वामी समर्थच्या कृपेने आणि श्री दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आजचा विषय आहे, हे 4 काम केल्याने माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता तुमच्या घरात येते. जाणून घ्या ते कोणते 4 काम आहेत जे तुम्ही करत आहात. ते 4 नियम. माता लक्ष्मी म्हणजेच समृद्धी, सुख, समाधान आणि भरभराटीचं प्रतीक. पण त्यांची एक सावली आहे, जी म्हणजे दरिद्रता. आणि ही दरिद्रता आली की घरात सतत पैशांची कमतरता जाणवते, भांडणं होतात, अडचणी वाढू लागतात. आपल्या शास्त्रामध्ये, विष्णू पुराणात आणि लक्ष्मी तंत्रात स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की काही चुकीच्या सवयीमुळे माता लक्ष्मी घर सोडतात आणि त्यामुळेच दरिद्रता येते. म्हणून आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये 4 नियम सांगणार आहेत, जे तुम्ही आजपासून टाळले तर तुमच्या घरात नक्की बदल जाणवेल. त्यामुळे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती बघायला मिळणार आहे आणि तुमच्या हातून काही चुका होणार नाहीत. पहिला नियम म्हणजे घरातील मुख्य दरवाजाची स्वच्छता. आपण घरातील मुख्य दरवाजा नेहमीच स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण अनेकदा घर साफ ठेवतो, पण मुख्य दरवाजावर मात्र दुर्लक्षित करतो आणि हाच सर्वात मोठा दोष ठरतो. कारण मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मी मातेचा प्रवेशद्वार असतो. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की घर म्हणजे एक मंदिर आहे आणि दरवाजा म्हणजे त्या मंदिराचं मुख्य द्वार आहे. आणि ते द्वारच घाण असेल, खराब असेल, तर अडथळ्यांनी भरलेलं असेल तर सकारात्मक ऊर्जा कशी बरं येणार? त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजासमोर जुन्या चपला, सायकल्स, कचरा अशा गोष्टी अजिबात ठेवू नका. हे सगळं दरिद्रतेला आमंत्रण देतं. दरवाजावर धूळ झालेली असेल तर ती साफ करा. स्वस्तिक तुटलेलं असेल तर ते दुरुस्त करून घ्या. काही लोक रात्री दरवाजा उघडाच ठेवतात आणि अशा चुका तुम्ही अजिबात करू नका. त्यामुळे दरिद्रता येते. रात्री नकारात्मक ऊर्जेचं भ्रमण चालू असतं, त्यामुळे मुख्य दरवाजाकडे तुम्ही नेहमी लक्ष द्या. यासाठी उपाय खूप सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणता तो उपाय आहे. तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा खूप स्वच्छ करा. कपड्याने पुसून घ्या. अजिबात तिथं धूळ नसली पाहिजे. शक्य असेल तर तुम्ही त्यावरती गंगाजल शिंपडा. मुख्य दरवाजाजवळ एक छानसं स्वस्तिक काढा किंवा ओम चिन्ह काढा. त्याची स्वच्छता राखा. दरवाजासमोर कोणत्याही अडथळा ठेवू नका. शक्य असेल तर उत्तर पूर्व दिशेला दरवाजा असावा, असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मी स्वतः हा बदल केल्यानंतर काही महिन्यातच घरात सकारात्मक बदल जाणवायला लागला. एक छोटं उदाहरण सांगते. माझ्या ओळखीतील एक भक्त आहे. तिच्या दरवाजासमोर जुनी सायकल कायम ठेवलेली होती आणि त्यांच्या आयुष्यात सतत अडचणी येत असत. नोकरीत अडथळे येत होते. नंतर त्यांनी हा उपाय केला आणि काही दिवसातच परिस्थिती सुधारली. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. घरातील मुख्य दरवाजा नेहमीच स्वच्छ ठेवा. आता मी तुम्हाला दुसरा नियम सांगते. स्वयंपाकघरातील सवयी.
मंडळींनो, स्वयंपाकघर म्हणजे लक्ष्मीचं स्थान असतं. आपण जे अन्न बनवतो ते फक्त शरीरासाठी नाही, तर त्यात ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. पण काही सवयी आपण नकळत करतो, जसं की रात्रीच्या जेवणानंतर भांडी तसेच ठेवणे, उरलेलं अन्न फेकून देणे किंवा स्वयंपाकघरात अस्वच्छता ठेवणे. आणि या सवयी, या गोष्टी लक्ष्मी मातेचा अपमान करतात. काही घरांमध्ये स्वयंपाकघरातच तंबाखू, सिगारेट किंवा मद्य ठेवलेले असते. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि त्यामुळेच घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि दरिद्रता आकर्षित होते. तर आजपासूनच हा नियम पाळा. त्यासाठी उपाय असा आहे की प्रत्येक जेवणानंतर अन्नदेवतेचे आभार माना. साधा मंत्र म्हणा, ओम अन्नपूर्णाय नमः. हा मंत्र तुम्ही म्हणा. भांडी लगेच स्वच्छ करा. उरलेलं अन्न वाया घालवू नका. शक्य असेल तर जनावरांना द्या किंवा गरजू व्यक्तींना द्या. उरलेलं अन्न गरजू व्यक्तींना दान करा, त्यामुळे त्यांचं देखील पोट भरेल. स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवा आणि शक्यतो आग्नेय दिशेत असावं स्वयंपाकघर, हे लक्षात ठेवा. माझ्या एका सबस्क्रायबरने हा नियम पाळायला सुरुवात केली आहे. त्यांनी स्वतः मला सांगितलं की त्यांनी हा नियम पाळला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट झाली. तर तुम्ही देखील हा नियम लगेच पाळा. आता मी तुम्हाला अजून एक नियम सांगते. तो आहे तिसरा नियम, घरातील झाडी आणि वस्तूंची मांडणी. मंडळींनो, आपल्या घरात आपण सजावटीसाठी झाडे ठेवतो, पण काही झाडे अशी असतात की ती नकारात्मक ऊर्जा वाढवतात, जसे की काटेरी झाडं आणि सुकलेली झाडं. ही झाडं घराजवळ अजिबात ठेवू नका, कारण ती दरिद्रतेला आकर्षित करतात. तसेच घरात तुटलेल्या वस्तू ठेवणे ही देखील चुकीची गोष्ट आहे. तुटलेलं घड्याळ, बंद पडलेले घड्याळ, जुने फोटो किंवा तुटलेले कप, अशा वस्तू तुमच्या घरात असतील तर आजच फेकून द्या. सगळं घरात अडचणी निर्माण करतात ह्या वस्तू. ब्रह्मस्थान म्हणजे घराचा मध्यभाग, हा नेहमी मोकळा ठेवा. जड वस्तू अजिबात ठेवू नका. यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगते. घरात तुळशीचं रोप लावा. तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. तसेच तुम्ही मनी प्लांट उत्तर पूर्व दिशेला लावा. प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा. घरात स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. एका कुटुंबाने घरात कॅक्टस ठेवला होता आणि त्यांच्या व्यवसायात नुकसान होत होतं. त्यांनी ते काढून टाकलं आणि काही दिवसातच सुधारणा दिसून आली. बघा किती महत्त्वाचे असतात हे नियम आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आता मी तुम्हाला चौथा आणि सर्वात महत्त्वाचा नियम सांगणार आहे. चला तर मग पाहूयात. घरातील वर्तन आणि दान. मंडळींनो, घरात सतत भांडण होत असतील तर, नकारात्मक बोलणं असेल तर, अनेकांचा अपमान होत असेल तर तिथे लक्ष्मी कधीच राहत नाही. लक्ष्मी तंत्रात स्पष्ट सांगितलं आहे की जिथे प्रेम, शांतता, आदर असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो. जिथे दान केलं जातं तिथे समृद्धी वाढते. पण आपण अनेकदा दान करण्याकडे दुर्लक्ष करतो. हा सर्वात मोठा दोष आहे. यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगते. रोज संध्याकाळी घरात एक प्रार्थना करा. शक्य असेल तर शुक्रवारच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा. माता लक्ष्मीचा वार हा शुक्रवार आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही शुक्रवार करा. त्यासोबतच दर शुक्रवारी तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणा. ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा मग ओम श्रीं क्रीं महालक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्ही मनापासून जप करा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी कशी येते ते. एकमेकांशी प्रेमाने वागा. मोठ्यांचा आदर करा
आणि घरात सकारात्मक वातावरण ठेवा. मंडळींनो, हे 4 नियम जर तुम्ही पाळले ना तर घरातून दरिद्रता नक्कीच दूर जाईल आणि लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा करेल. तर 4 नियमांबरोबरच मी तुम्हाला काही अतिरिक्त गोष्टी सांगणार आहे ज्या खूप लोक दुर्लक्षित करतात, पण या छोट्या सवयी तुमच्या घरात दरिद्रता थांबवू शकतात आणि लक्ष्मी मातेला कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये प्रवेश देतात. सर्वात पहिली गोष्ट, घरात सकाळची सुरुवात कशी करतात? अनेक जण उठल्यावर मोबाईल पाहतात आणि नकारात्मक विचार करतात, पण शास्त्रामध्ये सांगितलं आहे की सकाळची पहिली ऊर्जा तुमच्या पूर्ण दिवसावर परिणाम करते. त्यामुळे उठल्याबरोबर सर्वप्रथम देवाचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा, घरात सकारात्मक वातावरण ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात नेहमी सुगंध असावा. जिथे चांगला सुगंध असतो तिथे लक्ष्मी माता आकर्षित होतात. म्हणून रोज सकाळी संध्याकाळी अगरबत्ती धूप लावा. विशेषतः शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन करताना कापूर जाळा. शक्य असेल तर भीमसेन कापूर जाळा. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि घरातील वातावरण पवित्र होतं. तिसरी गोष्ट, घरात कधीही अंधार ठेवू नका. अनेक घरांमध्ये काही कोपरे हे अंधारात असतात, ते अंधारात ठेवू नका. जिथे कायम अंधार असतो तिथे नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे एक छोटासा दिवा घराच्या कोपऱ्यामध्ये नक्की लावा. विशेषतः देवघरात किंवा मुख्य दरवाजावर एक छोटासा दिवा लावल्याने लक्ष्मी मातेचं स्वागत होतं. त्यामुळे मंडळींनो, हे नियम जर तुम्ही आजच पाळायला सुरुवात केली तर बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमीच प्रसन्न राहते आणि लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी घरातून दूर जाते. तर कसा वाटला हा तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी समर्थ महाराजांचा जप करत राहा आणि खुश राहा. धन्यवाद.